30 किलोच्या सोयाबीनच्या बियाण्याला आपण ही प्रक्रिया करून दाखवणार आहोत। तर 30 किलो बियाण्यासाठी आपण 60 ml वॉर्डन एक्स्ट्रा ची मात्रा घेतलेली आहे। सोबत प्रति किलो बियाण्याला 5 मिली पाणी, याप्रमाणे 150 मिली पाणी आपण घेतलेलं आहे आणि आपण याचं द्रावण आता तयार करून घेत आहोत। पाण्याची मात्रा ही बियाण्याचा आकार आणि त्याचा पृष्ठभागावर अवलंबून राहील। तर आपण याचं द्रावण आता तयार करत आहोत। वॉर्डन एक्स्ट्राचं द्रावण पाण्यामध्ये टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यायचंय। 30 किलो बियाणं आपण असं याच्यामध्ये टाकतोय मशीन मध्ये। अशा पद्धतीने 30 किलो सोयाबीनचे बियाणे आपण मशीन मध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर विजेचा सप्लाय चालू करून आपण हळूहळू प्रमाणामध्ये वॉर्डन एक्स्ट्राचं सोल्युशन जे आहे तर त्याच्यावर टाकत आहोत। आणि अशा पद्धतीने जे आहे तर बीज वॉर्डन एक्स्ट्राची बीज प्रक्रिया झालेली आहे। सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की बीज प्रक्रिया झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे किंवा कोणतेही बियाणे तुम्ही 5 ते 10 मिनिटं सावलीमध्ये वाळवायचे। त्याच्यानंतर तुम्ही त्वरित सुद्धा पेरणी करू शकता किंवा तुम्ही 8 ते 10 दिवसानंतर सुद्धा त्याची पेरणी करू शकता। फक्त साठवणूक करताना प्लास्टिकच्या किंवा खताच्या गोणीमध्ये न करता पोत्यामध्ये किंवा गोंधळच्या कट्ट्यामध्ये त्याची भरून साठवणूक करायची आणि ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी पेरणी त्याची करायची। धन्यवाद।